विकसित भारत बिल्डोथॉन या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा सादर करत आहेत किचन वेस्ट पोषण आहार, पूरक आहार यामधील शिल्लक राहिलेल्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे. यासाठी वाळलेला पाला आणि किचन वेस्टमधील साहित्य. त्यासाठी प्रथमतः बादली घेतली, त्या बादलीला होल पाडले, मग त्यात खालील पहिला थर विटांचा भरला, मग त्यात वाळू टाकली, थोडासा मातीचा थर दिला. सर्व मुले हे कार्य करत आहेत. मातीचा थर दिल्यानंतर किचन वेस्टमधील राहिलेले ओल्या कचऱ्याचे पदार्थ, टाकाऊ ओला कचरा, त्याच्यावर एक थर दिला. तो थर मुलं मांडत आहेत. पुन्हा त्यावर मातीचा थर देणार. अशा तऱ्हेने विविध क्रिया करून ती बादली पूर्ण भरून त्यात केळाच्या साली टाकून, हे पूरक आहारामधल्या केळाच्या साली आहेत. हे सर्व लागणारं मटेरियल आणि आमची टीम आहे. माती, वाळू, विटांचे तुकडे, पालापाचोळा या गोष्टी लागून आमची टीम कार्य करत आहेत. आणि अशा तऱ्हेने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आमची बादली तयार झाली आहे. असाही किचन वेस्ट वाया जाऊन दुर्गंध येणे, मच्छर तयार होणे, रोगराई पसरणे असे समस्या आम्हाला शाळेत दिसून आल्या. या समस्यावर आमच्या सुभाषनगर टीमने काम केले. ही सर्व बादली पॅकबंद करून ऑक्सिजन जाण्यासाठी त्यावर होल केले आणि बरोबर 60 दिवसांनी हे खत तयार झाले. यामध्ये जीवामृत म्हणून आम्ही दर आठवड्यानी असं मटेरियल आपण एका काठीने हलवायचं. खाली वर केल्यानंतर छानपैकी खत तयार झालं आहे की नाही हे आपल्या लक्षात येते. अशा तऱ्हेने किचन वेस्टपासून आपण सुंदरपैकी कंपोस्ट खत तयार करू शकतो. आणि हे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर येथील विद्यार्थ्यांनी केले आहे. यात एका बॉटलमध्ये 1 लिटर पाणी घेऊन त्यात 2 चमचे बेसनपीठ व गुळाचा खडा टाकून 1 दिवस ते पूर्ण बंद करून नंतर जर ते या मिश्रणात टाकलं तर सूक्ष्मजीवांची वाढ लवकर होते. आणि अशा तऱ्हेनं श्रेयस चाळणीनं खत चाळत आहे आणि जे चाळून खाली राहत आहे ते सुंदरपैकी कंपोस्ट खत आहे. या खताचा वापर आपण शाळेच्या बागेसाठी करू शकतो. तसेच प्रत्येक शाळेने जर हा प्रकल्प राबवला तर कंपोस्ट खताची निर्मिती होईल आणि शेतात आपण हा कंपोस्ट खताची विक्री शेतकऱ्याला करू शकतो आणि त्याचे उत्पन्नही आपल्या शाळेला मिळू शकते. हे पहा, ओळीनं प्रकल्पाचे मांडणी केली आहे. विद्यार्थी आपल्या प्रोजेक्टची माहिती देत आहे. श्रेयस आपल्या प्रोजेक्टची माहिती इतर सर्व विद्यार्थ्यांना समजून देताना, श्रावणीही आम्ही केलेला शाळेत राबवलेला प्रकल्प वेस्ट इज बेस्ट आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय उत्तम असा हा प्रकल्प, हा प्रयोग विकसित भारत बिल्डॉथॉन यासाठी नक्कीच उपयोगित आहे. हा प्रयोग जर सर्व शाळांनी राबवला तर एक कचऱ्याची, दुर्गंधीची आणि मच्छरची जी समस्या आहे ती दूर होऊन शेतीसाठी उपयुक्त पर्यावरणपूरक कंपोस्ट खत तयार होईल आणि परसबागेतून निरनिराळ्या नवीन नवीन भाज्या आपल्याला विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. हा प्रयोग सर्वांनी वापरावा असं आमची शाळा आणि आमची टीम सगळ्यांना रिक्वेस्ट करत आहे.